आज आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि अनेक घरांमध्ये पाळला जाणारा कुलाचार जाणून घेणार आहोत. अनेक कुटुंबांमध्ये आषाढ महिन्यात कुलदेवीची ओटी भरण्याची प्रथा आहे. तुमच्या घरातही आषाढ महिना संपण्यापूर्वी कुलदेवीची ओटी भरली जाते का? अनेक घरांमध्ये ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. पण हा कुलाचार नेमका का केला जातो व आषाढ महिन्याशी याचा काय संबंध आहे? कुलदेवीची ओटी न भरल्यास काही दोष लागतो का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची सविस्तर आणि परंपरेला धरून माहिती सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रत्येक घराण्याची, कुळाची आणि वंशाची एक संरक्षक देवता असते, जिला आपण कुलदेवी किंवा कुलस्वामिनी म्हणतो. आपल्या पूर्वजांनी ज्या देवीची उपासना केली, जिच्या कृपेने कुटुंबाचे रक्षण झाले, वंशवृद्धी झाली, ती देवी म्हणजे आपली कुलदेवी. ज्यात तुळजाभवानी, महालक्ष्मी, अंबाबाई, रेणुका माता, सप्तशृंगी माता, एकवीरा आई, माऊली, भवानी माता अशा अनेक कुलदेवता घराघरात पूजल्या जातात. मान्यतेनुसार कुलदैवत व कुलदेवी आपल्या घरातील वंशाचे रक्षण करतात. विवाह, संतती, आरोग्य आणि समृद्धी आणि घरातील मंगल कार्यांमध्ये कृपा करतात. म्हणूनच अनेक कुटुंबांमध्ये कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी प्रथम कुलदैवत व कुलदेवीचे स्मरण केले जाते व सर्वात आधी आपल्या कुलदेवीची ओटी भरली जाते. पण ओटी भरणे म्हणजे नेमके काय? तर देवीला सौभाग्य, समृद्धी आणि आदर अर्पण करणे. विवाहित स्त्रीच्या ओटीला जसे मंगल आणि सौभाग्याचे स्थान दिले जाते, तसेच देवीची ओटी भरून तिच्या मातृशक्तीचा सन्मान केला जातो. ओटीतील सर्वात महत्त्वाचे श्रीफळ म्हणजेच नारळ हे पूर्णत्वाचे प्रतीक आहे. हळद ही आरोग्य व पवित्रतेचे, तर कुंकू हे शक्ती, सौभाग्य व दैवी तत्वाचे प्रतीक आहे. या ओटीतील पानविडा हा सत्कार, स्थैर्य, संकल्प आणि अखंडतेचे प्रतीक आहे. तर फुले म्हणजे भक्ती, प्रेम, सौंदर्य आणि निर्मळ भावना. ओटीतील अक्षता म्हणजे जे कधीही नष्ट होत नाही. देवीला अक्षता अर्पण करणे म्हणजेच अखंड सुख, अखंड समृद्धी आणि अखंड कृपेची प्रार्थना करणे. व देवीला खण किंवा साडी अर्पण करणे म्हणजेच देवीला आपण आपल्या घरातील मानाच्या स्त्रीप्रमाणे सन्मान देत आहोत. तर ओटीतील दक्षिणा म्हणजेच त्याग, दान आणि कृतज्ञता. आपल्या उत्पन्नातील आपल्या कष्टाचा एक अंश देवीला अर्पण करणे म्हणजेच तुझ्या कृपेने आम्हाला सर्व काही मिळाले आहे, त्यातील देवी हा एक अंश तुला, हा त्यामागचा भाव. पण ओटी ही आषाढ महिन्यातच का भरली जाते? हिंदू पंचांगातील प्रत्येक महिन्याला एक विशिष्ट धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. चैत्र महिना नववर्षाचा प्रारंभ मानला जातो, तर वैशाख महिना हा दान आणि पुण्याचा, श्रावण महादेवाच्या उपासनेसाठी, पण आषाढ महिना हा या सर्वांमध्ये एक वेगळे स्थान असलेला महिना आहे. अनेक संतांनी आणि धर्म परंपरांमध्ये आषाढ महिन्याला भक्तीचा प्रवेशद्वार असेही म्हटले आहे. कारण याच महिन्यात चातुर्मासाची सुरुवात होते व या काळात देवपूजा, व्रत, जप आणि कुलाचार यांना विशेष महत्त्व दिले जाते. या महिन्यापासून पावसाळ्याची खरी सुरुवात होते, शेतीची कामे सुरू होतात आणि संपूर्ण निसर्ग नव्या जीवनाने बहरतो. पूर्वी बहुतेक लोक शेतीवर अवलंबून असत. आषाढ महिना सुरू झाला की पेरणीची कामे, जनावरे, शेत आणि संपूर्ण वर्षाच्या अन्नधान्याची आशा या महिन्यावर अवलंबून असे. या काळात लोक आपल्या कुलदेवीसमोर जाऊन प्रार्थना करत की हे आई, योग्य वेळी पाऊस पडू दे, आमची शेती भरभराटीला येऊ दे, जनावरे निरोगी राहू देत आणि आमच्या घरात अन्नधान्य, आरोग्य आणि सुखसमृद्धी नांदू देत. म्हणूनच आषाढ महिना हा आशेचा, श्रमाचा, पांडुरंग व देवीच्या कृपेचा मानला जाऊ लागला. या महिन्यात देवीची ओटी भरून लोक प्रार्थना करत की हे आई, तुझ्या कृपेने आम्हाला सर्व काही मिळाले आहे, आमच्या कुळावर, कुटुंबावर, संततीवर तुझी कृपा सदैव राहू दे. व संपूर्ण कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. तर ओटीमध्ये काय ठेवावे? हळद, कुंकू, अक्षता, सुपारी, नारळ, फुले, खण किंवा साडी, बांगड्या, दक्षिणा, केळी किंवा इतर फळे यापैकी आपल्या श्रद्धेनुसार आणि सामर्थ्यानुसार अर्पण करावे. शेवटी देवीला भाव हा महत्त्वाचा असतो.
धर्मशास्त्रात कुलाचाराला विशेष महत्त्व दिले गेले आहे. आपल्या पूर्वजांनी ज्या श्रद्धेने एखादी परंपरा जपली ती पुढील पिढ्यांनीही श्रद्धेने पाळावी, हा त्यामागचा हेतू. हा सर्वांसाठी बंधनकारक नियम नसला तरी ज्या घरात हा कुलाचार आहे तो श्रद्धेने आणि नम्रतेने पाळला जातो. निदान वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीची आवर्जून ओटी भरावी.